आम्ही नाही होय मोहनदा, आम्ही नाही होय. तात्या आम्हाला समजू राहिले. तात्या तर समजूनच राहिले का आम्ही होय म्हणून. पण तात्यासोबत देवानंद आप्पा, पाटील आप्पा हे आम्हाला समजू राहिले का आम्हीच केलं म्हणून. मग तुम्ही नाही केलं तर मग केलं कोण? अरे आम्हाला नाही माहित कोण केलं काय केलं. आम्हाला माहित असतं तर त्याला पकडलं नसतं का आतापर्यंत. आम्ही मार खाल्ला असता काय. बिन फुकटच मारलं ना तात्याने आम्हाला. पण तात्या तर म्हणून राहिले होते का कैरी चोरली म्हणे तुम्ही दोघांना त्याच्या वावरातली, तेव्हा वसंतरावनं तुम्हाला पकडलं म्हणे, तर मी झोडपलं म्हणे. त्याचा बदला म्हणून याईनं वसंतरावले मारलं म्हणे आणि कुठं होय तर लपून ठेवला आहे म्हणे. आणि याईनं कैरीचा माल आहे म्हणे लांबवला म्हणे माया. अरे हे सगळं बरोबर आहे का. आम्ही त्याच्या वावरात गेलो होतो कैऱ्या चोराले. कैऱ्या चोरले होते आणि आम्हाला मारलंय होतं तात्यानं. पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्या वावरात पायही नाही टाकला, कारण सोकारी वसंत आप्पा होते म्हणून. त्याच्यात त्या काकूचा बोकडाही चोरी गेला आणि एका काकूच्या कोंबड्याही चोरी गेल्या. हे आमच्यावरच येऊन पडू राहिलं का तुम्ही चोरल्या म्हणून. बरोबर आहे ना रे, तुम्ही आहेस ना चोर. आणि तुम्ही चोरले असं म्हणूनच म्हणून राहिले ना, नाही तर कोणी कोणावर का असाच आरोप घालते काय. बरं मग आम्ही चोरलं तर सबूत काय? सबूत दाखव. सबूत म्हणजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून तर सपाट दिसू राहिले असेल ना तुम्हीच चोरले म्हणून. म्हणूनच म्हणून राहिले ना कोणी बी. अरे धन्यवाद मन्यादा, धन्यवाद. काय लेका आयडिया दिली त्या सोन्या. अरे आपण न लेका सीसीटीव्ही कॅमेरे पाहिलेच नाही. हे कोंबड्या चोरी गेल्या, हा बोकुड चोरी गेला, हे तर चोर नसन. याईनच कैऱ्या चोरल्या असन, कैऱ्याचे पोते. आणि याईनच वसंतरावले गायब केलं असन तर आणि येऊन आपल्यावर राहिलं. गोष्ट तर एकदम बरोबर आली का चेच्यात आली. पण आता हे सीसीटीव्ही फुटेज काढा लागेल आपल्याला. जेवढे कॅमेरे लावले आहे ते सगळे पाहा लागेल फुरसतीत. पण तात्याने मोबाईल दिला पाहिजे ना व्हिडिओ पाहिले. मोहनदा आता तर पाहतोच कोण होय काय होय. आमच्यावर नाव येऊ राहिलं तर तुम्ही तात्याच्या घरी जा, त्याला म्हणा आम्हाला फक्त व्हिडिओ पाहू द्या. आम्ही सांगतो म्हणा तुम्हाला का हे सगळं कांड कोण केलं आणि आमच्यावर येऊन पडू राहिलं. अरे याईनच केलं ना रे बाबा. हे काय कमी मोठे चोर आहे काय? काय वाटते मदन काका तुम्हाला? हे आता ह्या दोघांनाच केलं असेल काय म्हणून असं सगळं? मला नाही वाटू राहिलं का ह्या दोघांनाच केलं असं म्हणून. करून कोणी दुसरंच राहिलं आणि ह्या दोघांवर येऊन पडू राहिलं. नाही तर मग अधिक कोणी असन का ह्या दोघायले बाबा बदला काढायचा आहे म्हणून ते दोघं करू राहिले आणि ह्याच्यावर येऊन पडू राहिलं. असंही काही असू शकते. पाणी येते म्हणते का नाही येत म्हणते, काही हवामानाचा अंदाज आहे का नाही आहे, काही दिसून नाही राहिलं याच्यावर तर. नमस्कार नारायणराव, नमस्कार. तात्या हे दोन पोट्टे आले रे. हे धूप अगरबत्ती वळणं बंद करा तुमचीवाली. कसे 3-4 वर्ष जगसान अधिक बस 1 वर्षातच निपटून जासान. चांगली आहे का ते? बरं झाले आले तर तुम्ही तुमच्याच घरी येऊ राहिलो होतो मी. तुम्ही त्या मीराबाईले वावरात नेलं मावाल्या आणि तिथं तुम्ही सगळं प्रकरण दाखवलं. ते काही गरज होती का दाखवायची? आता ते बाई म्हणू राहिली का तुमच्या नावाचा रिपोर्ट देतो म्हणे. अरे हराम खोराय हो, पूर्ण परेशान करून टाकला आम्हाला तुम्ही. जगू देता का नाही जगू देता आम्हाला? अरे आम्ही नाही होय तात्या हेच सांगायला आलो तुमच्या घरी. आम्ही नाही होय. आम्ही असतो तर तुमच्या घरी सांगायला नसतं आलो. पण तुमचंही काम नव्हतं असं सांगायचं काही याईनच केलं म्हणून. अरे आम्ही केलंच नाही काही. तुम्ही काही केलं नाही तर मा घरी आले कसे ते सांगा. आता मीच पाहतो ते कोण होय काय होय. मी नाही होय ना, फक्त तुम्ही त्याच्यातनी असायला पाहिजे. मग तुम्ही आहे मग मी आहे. तेच पाहसाठी आलो आम्ही तुमच्या घरी. चौकात जे कॅमेरे लावले आहे त्याचे व्हिडिओ पुरे रेकॉर्ड तुमच्या मोबाईलात राहते. तुम्ही फक्त तुमचा मोबाईल पाहू द्या. आम्ही बारकाईनं पाहतो का नेमकं कोण होय. आम्ही बोकुळही नाही चोरला, कोंबड्याही नाही चोरल्या. हे चोरलं दुसरंच कोण. मी तुमच्या हाती मोबाईल देत नाही. मग तो चोर सापडन कसा? आणि वसंत आप्पाले काय केलं आणि काय नाही आपल्याला थोडी माहित आहे. तिथं रक्त पडलेलं होतं तर काही ना काही जोखीम बरीच काम झालं होतं म्हणून ते वसंतरावले त्यानं सोबत नेलं. जे कोणी असन ते काय झालं काय नाही आपल्याला माहित असतं नाही आहे. मी मोबाईल तुम्हाला घरी देत नाही. इथं बसा आणि इथंच पहा आणि इथं मी थांबतो. अरे इथंच पाहू द्या आम्हाला काय आहे काय नाही. तर कोणी ना कोणी तर असं ना त्याच्यात काही ना काही तर दिसलंच असन ना. ह्या पूर्णच पाहिलं त्याच्यात कोणी दिसलं नाही. एकदा आम्हाला पाहू द्या तुम्ही. अरे उठवा ना तुमच्या सरदारले. असे कोणते कामं गेले ते ना तणकट उपळाचे. जास्त हुशार झाला काय? घेऊ का आता त्या डोक्याचा नेम? सोळा त्याले सोळा मोकळा. चल चाय बनव सगळ्यासाठी. लवकर चाय बनव. त्या गावात जायचं आहे आम्हाला. त्या गावाले पुरं सफा करतो आज. अरे तुम्ही काय करता माया गावाले सफा? माया गावाले सफा करणारे तर पार सफा होऊन गेले या दुनियेतून. तू तुझ्या डोळ्यानं पाहिजे तू. डोळ्यानं तर पाहूनच राहिलो मी. अरे तुमच्यात हिंमत असन ना तर बिना बंदुकाचे जाऊन दाखवा तुम्ही गावात. जर वापस येसान
तर मग माय नाव वसंत पलटून टाकजा तुम्ही, दुसरं कोणतं ठेवून द्याचा. तुम्ही काय माझ्या गावाला आंडू पांडून गिल्ली दांडू समजू राहिले काय? हा, अरे हिंमत असाल तर फक्त तुम्ही जाऊन दाखवा बिना हतियाराचे. जर का वापस येसान तर मग म्हणजा मले. ते तर पाहू आता समोर. हा, तू इथंच आहे, आम्ही इथंच आहे. चल चाय बनव मुकाट्या ना. चल व्हा लवकर, सारखा तिकडे. कोणती पेता चाय तुम्ही? मसाल्याची पेता, साधी पेता, का काळी पेता, का गुळाची पेता? सांगा. व्हेरायटीची चाय येते आपल्याला बनवता. चांगली कोणती लागते प्याले? प्याले चांगली सर्विस लागते, पण तुम्हाला कोणती पाहिजे ते सांगा. गुळाची चाय बनव. द्या गुळ तर द्या. साखरेचीच बनव, साखरच आहे, गुळ काही आहे नाही. नखरे काही करू नको फालतूचा. बरं, साखरेची तर साखरेची. कशी, दुधाची बनवू का काही बनवू? दुधाची बनव. द्या दूध द्या, साखर द्या, लवंग इलायची द्या. एक नंबर चाय बनवतो ना. अद्रक बी द्या थोडीशी. जे आहे त्याची चाय बनव चुपचाप. फालतूचे काही नखरे करू नको इथं. चल लवकर बनव. 7-12 गावाला लुटाले जायचं आहे आम्हाला आज. सगळे जण तयार राहा. घोडे तयार करा. आज 7-12 गावाला पुरं भिकारी करून सोडायचं आहे. ठीक आहे ना सरदार, तुम्ही म्हणसान तसं. बंदुकीच्या गोळ्या, बाम, सगळंच्या सगळंच घेऊन घ्या. अशी चाय पाचतो तुम्हाला का तुम्ही जिंदगीत अशी चाय नसेल पेले. भाजी बनवत आहे का जेवाले? नाही, एकदम कडक चाय बनवून देतो ना तुम्हाला. सरदार इकडे या पहिले. तुम्ही काय चाय बनवणं चालू आहे पहा तुम्ही. तुला सांगितलं ना जास्त शानपणा करू नको आपल्या मनानं. हा, या भाजी बनवायच्या गंजात चाय बनवून राहिला होता का तू? मग द्या ना चहाचा गंज द्या ना मग. हा, हे पहिले बंदूक खाली करा. बंदूक खाली करा तुम्ही. लवकर तो गंज बदलो आणि लवकर चाय मांड. चांगली चाय बनव. माया टाइमपास करू नको इथं. तुम्हाला म्हटलं नव्हतं काय, जे आपल्या गावातनी घोडे घेऊन येऊ राहिले, हे जवा घोडे आणू राहिले तेव्हा काही ना काही हे चोरून नेऊ राहिले आणि नाव आमच्यावर येऊ राहिलं. हे सगळं त्या घोडेवाल्याचं काम होय. आता फक्त त्या घोडेवाल्याला येऊ द्या. म्हणजे याचा अर्थ ते सकाळी पाहून घेते आणि रात्रीची चोरी करते. म्हणजे वसंतरावले याईनच कुठंतरी लपून ठेवला आहे का मारलं त्याईले तर. आणि कैऱ्या बी याईनच लांबवल्या. यायचंच काम होईये. तुम्ही आम्हाला म्हणून राहिले होते. ह्याच गोष्टीचा फायदा ते घेऊ राहिले होते. त्याचा याचा टाइम झालाच आहे. मोहनच्या पांटेल्यापाशी चला. हे घ्या तुमचा मोबाईल. चला मोहनच्या पांटेल्यापाशी. सगळे तयार? जी सरदार. 2 जण इथंच थांबा. बाकी सगळे चला. तात्या, पण जेव्हा ते घोडे घेऊन आले तेव्हा चोरी झाली आपल्या गावात. बोकड्या चोरला आणि कोंबड्या चोरले त्याईनं. आजही येणच ते काही ना काही चोराले. त्याचीच वाट पाहणं चालू आहे ना. सल्ल्या काकाले, शाहरुख काकाले फोन नाही केला काय? फोन केला त्याईले, येऊ राहिलो म्हणे ते. झाला का खतम तेल? हा, होतेच ना खतम. कोणी ना कोणी येणं चालूच राहते ना. पाहुणे येऊ दे, जवाई येऊ दे, पोरगी येऊ दे, काही ना काही चालूच राहते. हे कोण होय? अरे बाप्पा, घोड्यावर आले हे तर. अरे आतंकवादी आले आपल्या गावात. पया रे, आतंकवादी आले. शबाना, आतंकवादी आले आपल्या गावात. ये किधर से आ गए? भागो रे. ठीक आहे, मी तुला उद्या सांगतेस. मग आपण दोघी चालले जाऊ. आतंकवादी आले पया. पया घोडे कुठून आले एवढे आपल्या इकडे? घोडे नाही होते, आतंकवादी होय. आतंकवादी कुठून आले? या लवकर घरात या इकडे. अरे पया रे, आतमध्ये आले रे, पया रे. एकही सांग नाही. कोणीही आपल्या जागेवर हटत नाही. कोणी कुठूनच हटत नाही. जागेवरच राहील. नाही तर डायरेक्ट त्याला मारल्या जाईल. आणि सगळे जण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही आतंकवादी नाही, आम्ही डाकू आहे. डाकू कुठून आले रे बाबा हे? तुमच्या पुऱ्या गावाला आम्ही घेरलेला आहे. त्याच्याच्यानं कोणीही शानपणा करायची नाही, बिलकुल नाही. शानपणा केली आणि जर का तो शानपणा करताना दिसला तर त्याच्या एका गोळीत खेळ खतम. चुपचाप सगळ्या जणांचं सोनं नाणं पैसे व दागदागिने सगळे जण बाहेर काढा. अरे बापरे, डायरेक्ट दागिन्यावरच कामाला यायचं वाला. बाप्पा, पोलीसवाले कुठं गेले? पोलीसवाले नाही आले अधिक.
लवकर करा, लवकर. तुम्ही काही करू नका, चुपचाप इथंच थांबा. ते डाकू पशी बंदूक आहे मोठमोठ्या. अरे थांब ना व तू, पाहू तर ते कसं असते तर डाकू. मी पाहिलाच तर नाही कोणता डाकू आहे तर. लवकर करा, लवकर. अरे बापरे, बंदूक आहे याच्यापाशी तर. नाही तर सांगितलं असतं इले कसा डाकूपणा करणं असते तर. बंदूक आहे म्हणून सांग त्याच्यापाशी, नाही तर एका बेलण्याच्या झोडप्यात उताना उबडाच पाडला असता त्याले. हे पुरेच्या पुरे ऐदी वय हे डाकू बनलेले. कामा करायच्या जीवावर येते. हं? चालले इथं डाकू बनाले. यायच्या काय बापाची ठेवी ठेवून दिली आहे का इथं? हं? जे काही असन ते आम्हाला आणून द्या. सोनं आणून द्या, हे आणून द्या, ते आणून द्या. मी फक्त 5 महिनेपर्यंत वाट पाहिन. त्याच्यानंतर तुम्ही पाहून घे जा. 1 2 3 4 काय करते रे बाबा आता हा 5 म्हटल्यावर? 5. बापरे, आता बंदुकीच्या गोळ्या मारू आला. लवकरात लवकर सगळ्याचे सोनं आणि पैसे ह्या पोत्यात आणून टाका, लवकर. अरे बापरे, चांगलंच फसलो रे मी इथं. सरदार, या पांटेल्यात कोणीतरी आहे. आवाज ऐकू येऊ राहिला. काढा बाहेर, काढा त्याले. कोण आहे पांटेल्यात? लवकर निघ बाहेर, लवकर निघ, नाही तर गोळीबार होईल त्या पांटेल्यावर. लवकर निघ. निघतो. गोळीबार नका करू, निघतो. अले ये असा समोर आहे. हा पांटेलेवाला आमच्या ताब्यात आहे. चुपचापपणे सगळं जण पैसे आणि आपापलं सोनं सगळ्याच्या सगळं ह्या पोत्यात टाका, नाहीतर याचा खेळ खतम. हा भया टोंड्या कसा करायला पांटेलाच नाही. या पांटेला बंद करून नव्हता यायला पाहिजे काय. सापडला आता. अरे वाचवा रे मले कोणीतरी. हे मी डायरेक्ट डाकूच्या बंदुकी पशीच आहे. तात्या वाचवा मले, तात्या वाचवा. तात्या तात्याच तर पाहिजे. हा कुठं बी असन तात्या तू, लवकरात लवकर या पांटेलेवाल्यापाशी ये, लवकर. नाही तर याच्या मोठचा जिम्मेदार तू राहशील. लवकर ये. मोहन सोंड्या मलेच फसून टाकलं त्याच्यात. लवकर ये. अधिक कोण राहते त्या सरपंचा सोबत? सांग, त्या दोघांचे नाव सांग. देवानंद भाऊ आणि पाटील. देवानंद भाऊ आणि पाटील आणि तात्या, तिघाच्या तिघ लवकरात लवकर इथे या. आपापले पैसे आणि आपापलं सोनं नाणं सगळं घेऊन या. सगळे गाववाले लवकरात लवकर आणा, नाही तर हा मोहन खतम. तात्या लवकर या, मला मारायचं नाही आहे. लवकर या, पैसे देऊन द्या याले, मला जाऊ द्या. मी 3 पर्यंत मोजीन. तात्या, पाटील आणि देवानंद तिघाच्या तिघ इथं आले पाहिजे. 1 2 समर्या तिकडे काय राहू राहिले, लवकर समर्या.